नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच. हा मुद्दा विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्यातील आहे. याचं राजकारण केलं जाऊ नये. सरकार विद्यार्थ्यांना पाठिंबा देईल. सलमान खानकडून विश्वास व्यक्त. परीक्षा पद्धतीतील गोंधळ आणि दिल्लीतील लाठी हल्ल्याविरोधात अकोल्यात विद्यार्थ्यांचं धरणे आंदोलन. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर संवादातून तोडगा काढावा अशी मागणी. अकोल्यात आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी आलेली पोलिसांची गाडी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरू करून दिली पोलिसांची बंद पडलेली गाडी. आमदार सदाभाऊ खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून शिवसेनेचा निषेध. विद्यार्थ्यांबाबत केलेल्या आतंकवादी विधानाचा सांगलीच्या पलूसमध्ये निषेध व्यक्त. विद्यार्थ्यांवर सोमवारी झालेल्या पोलीस कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांना सुनावलं. सिंधुदुर्गच्या आंबोलीत शिवशाही बससमोर अचानक आला टस्कर हत्ती. चालक महेश सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा. दीड महिन्यानंतर लातूर जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी. खरीप पिकांना दिलासा. दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा. पुढील 3 दिवस पुणेकरांसाठी महत्त्वाचे. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. साताऱ्याच्या बामनोली तापोळा विभागात पारंपरिक पद्धतीने भात लावणीला वेग. शेत शिवारात उत्साहाचं वातावरण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.